या व्हिडिओमध्ये आपण नवीन गुगल क्लासरूम कसा तयार करायचा हे पाहणार आहोत। यासाठी आपण प्रथम गुगल क्रोम या ब्राउझरवरती आल्यानंतर वरच्या बाजूला गुगल ॲप्सचे जे 9 टिंब दिसत आहेत त्यावरती गेल्यानंतर खालच्या बाजूला या ठिकाणी गुगल क्लासरूम असा पर्याय तुम्हाला दिसेल। यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा गुगल क्लासरूमचा इंटरफेस तुमच्या समोर दिसेल। या व्यतिरिक्त जर तुमच्या गुगल क्रोम ब्राउझर मध्ये आल्यानंतर गुगल ॲप्स मध्ये या ठिकाणी जर गुगल क्लासरूम हा पर्याय दिसत नसेल तर तुम्ही सर्च बार मध्ये गुगल क्लासरूम असं टाइप करून सर्च केल्यानंतर या ठिकाणी classroom.google.com या पर्याया अंतर्गत जो गुगल क्लासरूम हा पर्याय दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्या। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गुगल क्लासरूमच्या पर्यायावरती जाऊ शकाल। यासाठी तुम्हाला प्रथम या ठिकाणी तुमच्या मेल आयडी नी या गुगल अकाउंटला लॉग इन होणं गरजेचं आहे। जर तुम्ही तुमच्या मेल आयडी नी गुगल अकाउंटला लॉग इन झाले नाही तर गुगल क्लासरूमचा ऍक्सेस तुम्हाला मिळणार नाही। अशा प्रकारे गुगल क्लासरूम वरती गेल्यानंतर प्रथम आपण आता नवीन गुगल क्लासरूम कशा प्रकारे तयार करायचा ते पाहणार आहोत। यासाठी या ठिकाणी जे अधिकचं चिन्ह आहे याच्यावरती क्लिक करून घ्या आणि यानंतर जो दुसरा पर्याय आहे क्रिएट क्लास याच्यावरती क्लिक करून घ्या। यानंतर अशा प्रकारची जी सूटची अनाउन्समेंट तुम्हाला दिसेल। यानंतर या ठिकाणी टिक करून खालच्या बाजूला कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करा। अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला क्लासचं नाव द्यावं लागेल। आपण हा क्लास फिजिकल एज्युकेशन साठी तयार करत आहोत। तर येथे मी क्लासचं नाव दिलं आहे। तुम्हाला जो सेक्शन द्यायचा असेल तर सेक्शन या ठिकाणी देऊ शकता। या ठिकाणी परत सब्जेक्ट तुम्ही देऊ शकता। आणि यानंतर खाली क्रिएट या बटनावरती क्लिक करावं लागेल। अशा प्रकारे तुमचा हा क्लास तयार होईल। आता या क्लास मधील वेगवेगळे फंक्शन्स काय आहेत आणि याच्या सेटिंग्स कशा करायच्या ते आपण पाहूया। यामध्ये प्रथम आपण या ठिकाणी तुम्हाला क्लास कोड हा पर्याय दिसत आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा हा क्लास कोड तुम्हाला या ठिकाणी दिसेल। त्याचबरोबर जर तुम्ही फुल स्क्रीन व्ह्यू बघायचा असेल तर याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे हा क्लास कोडचा फुल स्क्रीन व्ह्यू तुम्हाला दिसेल। हा क्लास कोड तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना देऊन या क्लासला विद्यार्थ्यांना जॉईन करायला लावू शकता। तर ते कसं जॉईन करायचं ते आपण आता पाहूया। हा क्लास कोड विद्यार्थ्यांना दिल्यानंतर विद्यार्थी गुगल क्लासरूम वरती गेल्यानंतर अधिकच्या चिन्हावरती क्लिक करून जॉईन क्लास हा पर्याय निवडतील आणि त्याच्यावरती क्लिक करून आपण जो क्लास कोड त्यांना दिलेला आहे तो या ठिकाणी टाकतील आणि त्याद्वारे विद्यार्थी या क्लासला जॉईन करू शकतील। यानंतर आपल्या क्लासची जो वरचा बॅनर आहे ही थीम आपल्याला चेंज करायची असेल तर या ठिकाणी सिलेक्ट थीम हा पर्याय दिलेला आहे। याच्यावरती क्लिक करून
या ठिकाणी खूप साऱ्या थीम्स अवेलेबल आहेत. यामधून देखील तुम्ही कोणतीही एखादी थीम सिलेक्ट करून ती थीम या ठिकाणी देऊ शकता, किंवा जर तुम्हाला एखादा फोटो अपलोड करायचा असेल तर या ठिकाणावरून तुम्ही फोटो अपलोड करून या थीमला देऊ शकता. यामध्ये वरच्या बाजूला स्ट्रीम, क्लासवर्क, पीपल, ग्रेड असे 4 पर्याय आहेत. तर आता ते 4ही पर्याय कसे वापरायचे ते आपण प्रथम पाहूया. यामध्ये पहिला जो पर्याय आहे स्ट्रीम, हा स्ट्रीम आपल्या क्लासरूम मध्ये सूचना फलकाचे काम करत असतो. यामध्ये तुम्ही या ठिकाणी जो बॉक्स दिसत आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर जर विद्यार्थ्यांना काही सूचना द्यायच्या असतील तर या सूचना तुम्ही या ठिकाणी टाईप करून विद्यार्थ्यांना देऊ शकता. त्याचबरोबर इथे टाईप केलेली कोणतीही सूचना तुम्हाला जर तुमच्या इतर क्लासमधील विद्यार्थ्यांना पण द्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊन तुमचे इतर क्लास जे आहेत त्याच्यावरती टिक करू शकता. त्याचबरोबर ऑल स्टुडंट हा पर्याय क्लिक करून तुम्ही ही सूचना या ठिकाणी जाऊन पोस्ट करू शकता. अशी सूचना टाईप केल्यानंतर या ठिकाणी पोस्टचा पर्याय तुम्हाला दिसेल. या ठिकाणावरून तुम्ही डायरेक्ट ही सूचना सर्व विद्यार्थ्यांसाठी पोस्ट करू शकता, किंवा या शेजारी जो ड्रॉप डाऊन एरो आहे त्याच्यावरती क्लिक करून ही सूचना तुम्ही शेड्यूल देखील करू शकता, किंवा ड्राफ्ट मध्ये देखील सेव्ह करून ठेवू शकता. सूचना शेड्यूल करण्यासाठी शेड्यूल या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या तारखेला आणि किती वाजता ही सूचना विद्यार्थ्यांना द्यायची आहे हे या ठिकाणी तुम्ही शेड्यूल करू शकता. अशा प्रकारे या स्ट्रीम या पर्यायाचा वापर केला जातो. क्लासवर्क मध्ये आपण विद्यार्थ्यांना आपल्या क्लासचं मटेरियल प्रोव्हाइड करू शकतो. तसेच आपण असाइनमेंट देखील या क्लासवर्क मध्ये विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करून त्या असाइनमेंट आपण विद्यार्थ्यांकडून भरून घेऊ शकतो. यासाठी आपल्याला क्रिएट या पर्यायावरती क्लिक करावं लागेल. यामध्ये असाइनमेंट, क्विज असाइनमेंट, क्वेश्चन, मटेरियल, रियूज पोस्ट आणि टॉपिक असे 6 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी टॉपिक या पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमचे वेगवेगळे टॉपिक या ठिकाणी क्रिएट करू शकता. जसे की मी इथे चॅप्टर 1 हा माझा मुख्य टॉपिक या ठिकाणी मी क्रिएट केला आहे. आता हा माझा मुख्य टॉपिक या ठिकाणी मी क्रिएट केला आहे. याच्या अंतर्गत जे सब टॉपिक असतील हे मी या चॅप्टर 1 या टॉपिकच्या अंतर्गत ऍड करू शकतो. यासाठी मला क्रिएट या पर्यायावरती जाऊन मटेरियल या पर्यायाचा वापर करावा लागेल. मटेरियल मध्ये तुम्ही त्या टॉपिकचे नाव देऊ शकता. जसे की इथे फिजिकल एज्युकेशन हे मी टॉपिकचे नाव दिले आहे. त्या टॉपिक विषयीचं डिस्क्रिप्शन तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्याचबरोबर या टॉपिकशी रिलेटेड काही फाईल्स असतील तर त्या तुम्ही या ठिकाणावरून अपलोड करू शकता. त्याच्यामध्ये गुगल ड्राईव्ह मध्ये तुमच्या काही फाईल्स असतील त्या देखील या ठिकाणावरून अपलोड करू शकता. काही लिंक्स तुम्हाला या ठिकाणी द्यायच्या असतील तर तुम्ही त्या लिंक या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता, किंवा युट्यूबवरचे व्हिडिओ देखील या ठिकाणावरून तुम्ही ऍक्सेस करू शकता. याचबरोबर तुमच्या कम्प्युटर्स मधून काही फाईल अपलोड करायच्या असतील तर फाईल या पर्यायाचा वापर करून तुम्ही त्या फाईल अपलोड करू शकता. या व्यतिरिक्त या क्रिएट या बटनावरती क्लिक केल्यानंतर गुगलचे डॉक, स्लाइड, शीट्स, ड्रॉइंग आणि फॉर्म हे पर्याय या ठिकाणी उपलब्ध होतात. या पर्यायांचा वापर करून देखील आपण विद्यार्थ्यांसाठी मटेरियल या ठिकाणी तयार करू शकतो. जेव्हा तुम्ही हे मटेरियल तयार करता त्यानंतर फॉर हा जो पर्याय दिसत आहे याच्यामध्ये तुमच्या या क्लासचं नाव दिसत आहे.
त्याचबरोबर हे मटेरियल तुम्हाला इतर क्लासेसला देखील द्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणावरून हे क्लास बाकीचे निवडू शकता, म्हणजे हे मटेरियल एकाच वेळेस त्या सर्व क्लासेसला मिळून जाईल. त्यानंतर हे जे मटेरियल आहे ते कोणत्या टॉपिक अंतर्गत ठेवायचं आहे हे ठरवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणावरून टॉपिक सिलेक्ट करावा लागेल. आपण चॅप्टर 1 हा टॉपिक तयार केला होता, त्याच्यावर मी सिलेक्ट करतोय. तर हे मटेरियल माझं आता चॅप्टर 1 या टॉपिक अंतर्गत येईल. यानंतर वरती पोस्ट हा पर्याय दिला आहे. पोस्ट केल्यानंतर हे मटेरियल चॅप्टर 1 या टॉपिक अंतर्गत पोस्ट केलं जाईल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला हे मटेरियल नंतर पोस्ट करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी शेड्यूल हा पर्याय दिलेला आहे. शेड्यूल पर्यायावरती क्लिक करून तुम्ही ते मटेरियल पोस्ट करू शकता, किंवा तुम्ही ते मटेरियल ड्राफ्ट मध्ये सेव्ह करून ठेवू शकता. जेव्हा तुम्ही हे मटेरियल ड्राफ्ट मध्ये सेव्ह करता तेव्हा हे मटेरियल विद्यार्थ्यांना दिसत नाही, ते फक्त शिक्षकालाच दिसते, विद्यार्थ्यांना हे मटेरियल दिसत नाही. अशा प्रकारे हे मटेरियल आपण पोस्ट केल्यानंतर चॅप्टर 1 या टॉपिक अंतर्गत आपलं पहिलं मटेरियल इथं पोस्ट केलेलं आहे. यानंतर या ठिकाणी जो दुसरा पर्याय आहे असाइनमेंट, याच्यावरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठीच्या असाइनमेंट तुम्ही या असाइनमेंट पर्यायाचा वापर करून तयार करू शकता. यामध्ये तुम्हाला असाइनमेंटचं टायटल द्यावं लागेल. त्यानंतर जर तुम्ही गुगल फॉर्म वेगळा तयार केला असेल ज्याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांचा क्विज घेणार आहात, तर ती क्विजचं लिंक तुम्ही या ठिकाणी पेस्ट करू शकता, किंवा ऍड मध्ये जाऊन लिंक या पर्यायाच्या मध्ये या ठिकाणी तुम्ही ती लिंक पेस्ट करून विद्यार्थ्यांना देऊ शकता. यानंतर ही असाइनमेंट जी आहे ती किती मार्काची आहे हे ठरवण्यासाठी पॉइंट या पर्यायामध्ये तुम्ही ही असाइनमेंटचे मार्क या ठिकाणी ठरवू शकता. यानंतर ही असाइनमेंट किती दिवसामध्ये तुम्हाला सबमिट करून घ्यायची आहे याची तारीख या ठिकाणी तुम्ही सेट करू शकता. त्याचबरोबर ही असाइनमेंट कोणत्या टॉपिक अंतर्गत तुम्हाला देणार आहात ते टॉपिक या ठिकाणावरून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यावं लागेल. अशा प्रकारे ही ठिकाणी पोस्ट झालेली तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे क्लासवर्क मधील क्रिएट या पर्याय अंतर्गत जे वेगवेगळे पर्याय आहेत त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या क्लास रूम मध्ये वेगवेगळे असाइनमेंट, क्विज किंवा मटेरियल अपलोड करू शकता. याचबरोबर या ठिकाणी रियूज पोस्ट हा एक पर्याय आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण कोणकोणते क्लासेस तयार केले आहेत याची लिस्ट आपल्याला या ठिकाणी दिसेल. यामधून आपल्याला जर दुसऱ्या कोणत्या क्लासमधून एखादी पोस्ट या क्लाससाठी रियूज करायची आहे तर त्याच्यावरती आपण क्लिक करून ही पोस्ट या ठिकाणी रियूज करू शकतो आणि ती पोस्ट करू शकतो. अशा प्रकारे आपण क्रिएट मधील रियूज पोस्ट या पर्यायाचा वापर करू शकतो. यानंतर जो पुढचा पर्याय आहे पीपल, याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी जो पहिला पर्याय दिसत आहे टीचर्स, याच्यामध्ये आपण मिनिमम 20 टीचर एकाच क्लासरूम साठी इन्व्हाइट करू शकतो. म्हणजे एकच क्लास हे 20 टीचर्स एकत्र मिळून चालू शकतात. त्याचबरोबर इथे खालच्या बाजूला जर विद्यार्थ्यांचे ईमेल आयडी आपल्याकडे असतील तर इन्व्हायटेड लिंक वरून आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचे ईमेल आयडी टाकून त्यांना इन्व्हाइट करू शकतो. अशा प्रकारे देखील आपण विद्यार्थ्यांना या क्लासला जॉईन करून घेऊ शकतो. यानंतर जो पुढचा पर्याय आहे ग्रेड, हा ग्रेड्स पर्याय जेव्हा तुमचे विद्यार्थी या क्लासला जॉईन होतील आणि तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना असाइनमेंट देताल त्यानंतर हा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध होईल. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी असाइनमेंट केली आहे का नाही हे तुम्हाला या ठिकाणी चार्टद्वारे दिसले आणि त्याचबरोबर ती असाइनमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क देऊ शकता.
मार्क देऊन झाल्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांची ओव्हरऑल ग्रेड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. यानंतर गुगल क्लासरूमचं सेटिंग कोणकोणते आहेत त्या पाहूया. या सेटिंग्स या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे क्लासरूमच्या सेटिंग आपल्या समोर उघडल्या जातात. यामध्ये देखील तुम्हाला क्लासचं नाव चेंज करायचं असेल तर तुम्ही क्लासचं नाव चेंज करू शकता किंवा तुमचं सब्जेक्टचं नाव चेंज करायचं असेल तर या ठिकाणावरून ते चेंज करू शकता. यानंतर जनरल सेटिंग्स मध्ये आपल्याला पहिला जो पर्याय दिसतो तो म्हणजे क्लास कोड. क्लास कोड वरती जाऊन या ठिकाणी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. आता क्लास कोड आपला डिस्प्ले आहे त्याच्यामुळे हा क्लास कोड आपल्याला दिसतोय. हा क्लास कोड जर आपल्याला इतरांना बघून द्यायचा नसेल, रिपीट रेकॉर्ड, जर हा क्लास कोड इतर विद्यार्थ्यांना ऍक्सेस करून द्यायचा नसेल तर आपण हा क्लास कोड डिसेबल करून ठेवू शकतो, ज्यामुळे हा क्लास कोड इतर विद्यार्थी ऍक्सेस करू शकणार नाही. किंवा जर तुम्हाला क्लास कोड रिसेट करायचा असेल तर रिसेट या पर्यायाचा वापर करून तुम्ही हा क्लास कोड रिसेट करू शकता. यानंतर दुसरा जो पर्याय दिला आहे स्ट्रीमचा, यामध्ये देखील 3 पर्याय उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये स्टुडंट कॅन पोस्ट अँड कमेंट, जो आपला स्ट्रीम पर्याय होता त्याच्यावरती विद्यार्थी पोस्ट किंवा कमेंट करू शकतील. त्यानंतर स्टुडंट ओनली कमेंट, म्हणजे विद्यार्थी फक्त आपण ज्या पोस्ट करू त्याच्यावरती कमेंट करू शकतील. आणि जो तिसरा पर्याय आहे ओनली टीचर कॅन पोस्ट अँड कमेंट. या तीनही पर्यायाचा वापर आपण आपल्याला जसं आवश्यकता आहे त्यानुसार करू शकतो. त्यानंतर क्लासवर्क ऑन द स्ट्रीम, म्हणजे आपण काही मटेरियल क्लासवर्क या पर्यायावरती टाकल्यानंतर ते स्ट्रीम मध्ये डिस्प्ले करायचं आहे किंवा नाही हे या ठिकाणावर आपण ठरवू शकतो. यासाठी आपण शो अटॅचमेंट अँड डिटेल्स, त्यानंतर शो कन्सिडरेशन नोटिफिकेशन आणि हाईड नोटिफिकेशन हे तीनही पर्यायापैकी आपल्या सोयीनुसार पर्याय आपण या ठिकाणी वापरू शकतो. यानंतर खाली जो पर्याय आहे ग्रेडिंगचा, हा ग्रेडिंगचा पर्याय जेव्हा विद्यार्थ्यांना तुम्ही असाइनमेंट देताल आणि विद्यार्थी जे असाइनमेंट कंप्लीट करतील त्यानंतर तुम्ही या ग्रेडिंगचा पर्याय वापरून त्याची इथे कॅटेगरी ठरवू शकता. किंवा ओव्हरऑल ग्रेडिंग करायचं असेल तर ओव्हरऑल ग्रेडिंग, टोटल पॉइंट, वेटेज ऑफ कॅटेगरी अशा वेगवेगळे पर्यायाचा वापरून या ग्रेडिंग पर्यायाची सेटिंग तुम्ही या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारे आपण एक नवीन क्लासरूम तयार करू शकतो आणि या क्लासरूमद्वारे विद्यार्थ्यांना शिकवू शकतो.